इथं आपण कांदा घेतलाय, कोथिंबीर, मिरची, हिरवी मिरची, घरकुल मसाला, मीठ, हळद, चटणी, शेंगदाण्याचं कूट, कारल्याची चटणी, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट ती घेतली आहे. त्यात हे पण टाकले, कोथिंबीर पण टाकले, कांदा, एवढं सगळं घेतलं आहे. आणि हे आहे गूळ आणि चिंचेचं पाणी. हे सगळं आता भरली भेंडी करायची ती, म्हणून ही सगळा मसाला केला आहे. आता हा मसाला सगळा एकत्र करायचा. सगळा मसाला एकत्र करून मग त्याची सगळा एकजीव करायचं. त्या मसाल्यात आता थोडं तेल घालायचं, त्यात तेल टाकायचं थोडं, आणि मग सगळा मसाला एकजीव करायचा. चांगला कालवायचा त्याला, मसाल्याला सगळा मसाला कालवायचा. आणि त्यात हा मसाला कालवताना त्यात थोडं चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकायचं. चिंचाचं आणि गुळाचं पाणी टाकलं की जरा चव येते त्याला, ते टाकायचं. ही आमची पद्धत आहे, ही पवारांची पद्धत आहे करायची. ह्याला भरली भेंडी म्हणायचं. भरली भेंडी करायला एवढा मसाला टाकायचा. लय नाही, घरगुती मसाला आहे, घरी पण उपलब्ध होतो. नंतरनं भेंडी अशी कापून घेतलेली, कवळी कवळी भेंडी घ्यायची आणि त्यात असा मसाला भरायचा. भेंडी घेताना बाजारातून कवळी फ्रेश आणायची. फ्रेश आहे ती भेंडी, मगाशी आणली बाजारातून जाऊन. आणि ती भेंडी आता आणली मगाशी, मम्मीला म्हणलं कर, मम्मी करते आता. ती भरली भेंडी करते म्हणलं, लय दिवसांनी भरली भेंडी केली नाही ती, मग तिला म्हणलं भरली भेंडी कर. सगळी भेंडी अशी भरून घेतली सगळी. आता ही भेंडी कढई तापवत ठेवली, त्यात टाकायची. त्यात तेल टाकायचं, तेल जरा तापवायचं आणि मग त्यात ही भेंडी टाकायची, सोडायची त्यात. आणि मग ही भेंडी त्यात टाकून हलवून घ्यायचं. तेल जरा गरम होतंय, झालं गरम. आता त्यात भेंडी टाकायची. भेंडी अशी टाकली तिनं. आता भेंडी टाकून घेतली तिनं, हलवायची, चांगली परतवायची भेंडीला. आणि मग त्याला झाकण घालायचं आणि ठेवून टाकायची. मग नंतरनं तयार झाली की अशी जरा खरपूस भाजायची, करायची आणि खायची. मग तुम्ही पण अशी ट्राय करून बघा भरली भेंडी, आणि कशी होते ती कमेंटमध्ये सांगा.